बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक अशोक चिटणीस लिखित कादंबरी आनंद यात्री. प्रकरण 12. अलिबाग बस स्टँडवर ठाण्याकडे जाणारी बस उभीच होती. सुधीर अपर्णा बसमध्ये चढले आणि थोड्याच वेळात बस चालू झाली. सुधीरने घड्याळ पाहिलं. 6:15 झाली होती. बस सुरळीतपणे ठाण्यास गेली तर 10 वाजेपर्यंत घरी पोचता येईल असं गणित तो मनाशी करीत होता. चारू खूप झोपेला आलेली होती. रोजची दुपारची झोप तिला मिळालेली नव्हती. खिडकीशी आईच्या मांडीवरच ती बसली होती. वारा लागता ती चटकन झोपी गेली. बसमध्ये बसल्यावर युसुफच्या घरचं लग्न रीतिरिवाजांबद्दल अपर्णा सुधीरशी बोलत राहिली. सुधीरच्या डोळ्यांसमोर मात्र युसुफच्या घराच्या लग्नापेक्षा माधवरावांचं घर, मालुताईंचं आजारपण दिसत होतं. माधवरावांचं गडगडाट करून हसणं बोलणं त्याला आठवत राहिलं. अपर्णाही नेहमी माधवरावांचाच विचार करत होती. का हो, हे माधवराव एवढे आनंदी कसे दिसतात, सारखे हसतात? अपर्णानं कोपरानं सुधीरला ढोशीत हा प्रश्न 2दा विचारला. अगं, आता ते आनंदात वैभवात आहेत, पण दारिद्र्यात असताना किंवा कामगार म्हणून काम करतानाही ते असेच होते. उलट ते आज काही वेळा मला अधिक गंभीर वाटले. तुमच्या वाड्यात ते एका खोलीत राहत होते? हो. पत्र्यांच्या डब्यांचा संसार होता. ॲल्युमिनियमची भांडीच घरात होती, पण घरातला आनंद फार मोठा होता. नोकरी गेली, तुरुंगवास घडला, पण घरातला आनंद कमी झाला नाही. मालुताईने अपार कष्ट केले, तक्रार केली नाही केव्हा. माधवराव सुटून आल्यावर शिकरण केली, पण त्यावेळी पुरेसं दूधही घरात नव्हतं. मग एवढे दिवस कसे बदलले? रेडिओ ऑफिसरलाच पगार चांगला मिळतो. मालुताईंचं राहणं तसं साधं, गरजा कमी. पैसा श्रीमंती आली तरी वागण्यात बदल झालेला नाही. का हो? मालुताईंची आई तिथंच जमिनीवर बसली होती. मुकीबाई असावी तशी ती वाटली मला. हसली तरी केविलवाना चेहऱ्यानं हसायची. माधवरावांनी त्यांची थट्टामस्करी केली, पण ती बाई एक अक्षर बोलली नाही. अगं, पूर्वीच्या बायका वचावचा बोलत नाहीत. समजलं. आम्ही हल्लीच्या बायका फार बोलतो, एवढंच ना? आता ठाणं येईपर्यंत गप्पच बसते. बोल म्हणाल तरी बोलणार नाही मी आता. तुझा निश्चय टिकू दे म्हणजे झालं. म्हणजे काय? म्हणजे चांगले चांगले निश्चयच तू नेहमी करतेस, पण ते अंमलात मात्र आणत नाहीस. ही माझी नेहमीचीच तक्रार. असे किती आणि कोणते निश्चय मी मोडले हो? रोज रात्री माझे पाय चेपून देण्याचा निश्चय, रोज माझे हातरुमाल आणि पाय मोजे धुवून टाकण्याचा निर्णय, रोजचा खर्च लिहून ठेवण्याचा निश्चय, रोज रात्री पालेभाज्या आणण्याचा निश्चय, आणि मुख्य म्हणजे माझ्याशी कोणताही वाद न करण्याचा आणि माझ्या मैत्रिणीविषयी संशय न घेण्याचा निश्चय. हे बघा, तुमचं मी काहीही ऐकून घेईन, पण मैत्रिणींच्या संदर्भात संशय न घेण्याचा निश्चय मी कधी केल्याचंच मुळीच मान्य करणार नाही. ठीक आहे, पण काही क्षणांपूर्वी गप्प बसण्याचा निर्णय घेतला होतास ना, हे तरी मान्य करशील? तुम्हाला माझी नाडी बरोबर ठाऊक आहे. नवऱ्याला बायकोची नाडी पुरे पुरे पुरे. बसमध्ये आहोत आपण, ऐकेल कुणी? ऐकलं तर काय झालं, सत्यच आहे ना. म्हणे काय झालं? मोठं सत्य बोलत आहात तुम्ही. सगळंच सत्य बोलायचं नसतं. अपर्णा बराच वेळ गप्प राहिली, पण प्रयत्नपूर्वक गप्प राहण्याचं नाटक तिला फार काळ जमलं नाही. तिला कसल्या तरी संवादाची आठवण होऊन तिनं सुधीरला विचारलं. तुमच्याजवळ माधवरावांचा पत्ता नसताना तुम्हाला त्यांचं घर सापडलं याचं माधवरावांना फार आश्चर्य वाटलं नाही? पुन्हा पुन्हा ते मला घर कुणी दाखवलं म्हणून विचारित होते. कोणत्या बिल्डिंगमधल्या मुली होत्या म्हणूनही त्यांनी वारंवार विचारलं. पण तुम्ही तरी धड उत्तर दिलंच का?
फाजीलपणा तुमच्याही रक्तात मुरलाय. मी काय केला फाजीलपणा? म्हणे मुली इतक्या गोड होत्या की कोणत्या बिल्डिंगमधून त्या बाहेर पडल्या हे पाहिलंच नाही. मुलींचा विषय आला की तुमची जीभ जरा अधिकच सैल होत्या. मला नेहमी प्रश्न पडतो की लग्न होऊन इतकी वर्षे लोटली आणि घरात भरपूर सुख मिळालं तरी बाहेरच्या पोरीबाळींकडे पुरुषाचं लक्ष जातंच कसं? अगं, पुरुष मोकळेपणानं बोलतात इतकंच. त्यातून निसर्गानं पुरुषांपेक्षा बाईला अधिक आकर्षण बनवलं हेही कारण आहेच. रस्त्यावरून जाता येताना किती पुरुष देखणे असतात आणि किती बायका देखणे असतात हे कधी पाहिलं आहेस? ह्यांचं कधी प्रमाण काढून पाहिलं आहेस का? असली प्रमाणं तुम्हीच काढा. तुम्ही सांगता म्हणून जरी प्रमाण काढण्यासाठी मी रस्त्यानं जाणाऱ्या प्रत्येक पुरुषाकडं पाहिलं तरी तुम्हाला ते आवडणार नाही. अपर्णा पुन्हा थोडा वेळ गप्प राहिली. ठाणं येईपर्यंत त्या दोघात अधूनमधून संवाद होत राहिले. मध्येच अपर्णा गप्प राहिल्याने संवादात खंड पडला. या तेवढाच. घरी आल्यावर चारूला अंथरुणावर निजवल्यावर अपर्णानं चहा ठेवला. हातपाय तोंड धुवून सुधीर स्वयंपाकघरात टेबलापाशी येऊन बसला. बसमधले खट्याळ संवाद तो विसरला होता. आपला ओलसर दमट आणि साबणाच्या सुगंधी गंध येत असलेल्या हात न्याहाळता न्याहाळता त्याला मालुताईंचा फोडांनी भरलेला हात आठवला. अपर्णानं चहाचा भरलेला कप त्याच्यासमोर ठेवला तरी सुधीर आपल्याच तंद्रीत होता. त्याला तंद्रीतून जागं करीत अपर्णा म्हणाली, अहो तो चहा घ्या ना, थंड होईल, मग पुन्हा टीकाटिप्पणी सुरू होईल. सुधीरच्या मनावरची उदासीनता मालुताईंच्या विचारानं वाढत होती. का हो, एवढे गंभीर का झालात? अपर्णानं विचारलं. तुला मी बसमध्ये सांगितलं होतं ना, मालुताईंच्या हातापायावरचे फोड मी पाहिले होते बसमध्ये. आणि आताही एक चमत्कारिक कल्पना मनात येत आहे. कोणती? माधवराव बोटीवर असतात. अनेक बंदरात अनेक बायकांशी त्यांचा संबंध येत असावा. बोटीवरच्या खलाशांच्या आपण खूप गोष्टी ऐकतो. माधवरावाने एखादा रोग घरी आणला असण्याची शक्यता आहे. मी काही मालुताईंचे फोडबीड पाहिले नाहीत आणि पाहिले असते तरी असल्या शंका माझ्या मनात सुद्धा आल्या नसत्या. आणि मी म्हणते, तुमच्या मनात येतं तरी कसं होय हे? तुम्ही ती सेक्स वगैरेची मासिकं वाचत जाऊ नका. हल्लीच्या त्या भडक आणि सेक्स प्रधान गोष्टी आणि सिनेमा यांचा तुमच्या तर्कशक्तीवर परिणाम झालेला दिसतोय. सुधीर काही बोलला नाही. शांतपणे चहा पिऊन तो टेबलाशीच कपाशी चाळा करीत राहिला. टेबलावरची कपबशी ओट्याजवळील सिंकमध्ये धुताना अपर्णा म्हणाली, तुमच्या त्या मालुताईंचा आज मला प्रथम फार राग आला होता. का ग? सुधीरनं टेबलाजवळी खुर्चीवरून उठत विचारलं. चारूला आत बाथरूममध्ये नेण्यासाठी गेले तर मालुताईंनी नुसत्या बोटाने बाथरूमची दिशा दाखवली. एक शब्द बोलल्या नाहीत. बाहेर येऊन तुमच्याशी गप्पा मारीत बसल्या. मी बाहेर आले तर बेडरूमकडे गेल्या. मला न संतापच आला. वाटलं ताडकन बाहेर पडावं. त्या आजारी आहेत हे नंतर कळलं, पण ते समजेपर्यंत मला चैन पडत नव्हतं. अहो, साधी गोष्ट असते. साधारणपणे आम्ही बायका घरात आल्या बाईला बाथरूम दाखवताना कंगवा, फणी, पावडर, नॅपकिन कोठे आहेत ते दाखवतो. 4 शब्द बोलतो, पाणी काढून देतो. पण या मालुताईंनी त्यापैकी एकही गोष्ट केली नव्हती. खांद्यावरून हात गुंडाळून घेणारा पदर घेतला होता. सुधीर बेडरूमकडे गेला. त्यानं स्वच्छ शर्ट आणि पॅन्ट चढवली. आता एवढ्या रात्रीचे कुठे निघालात? अपर्णानं मालुताईंचा विषय सोडून देत विचारलं. अगं, वैशाली नावाची आपली थोरली मुलगी सुलूकडं आहे. तिला आणायला हवी आहे, नाटकी स्वरात सुधीर म्हणाला. अपर्णानं फक्त जीभ बाहेर काढून आपल्या दाताखाली दाबली. सुधीर चप्पला घालून बाहेर पडत असतानाच अपर्णानं बजावलं, हे बघा, सुलू आत्याकडे फार वेळ गप्पा मारीत बसू नका. लवकर या, मी कुकर लावते. तिकडे खात पीत बसू नका. तुम्ही जेवला नाही तर मलाही खाण्याची इच्छा उरणार नाही. मग माझ्या डोळ्यावर झोपी आहे. वैशालीला घेऊन रिक्षा पकडून येईपर्यंत जागी राहा.
आलोच, मी आलोच, असं म्हणून सुधीर घराबाहेर पडला. सुलूकडे जाताना रिक्षा मिळणार नाही असं सुधीरला वाटलं होतं, पण तो रस्त्यावर आला आणि दारातच त्याला रिक्षा मिळाली. सुलूकडे तो अक्षरशः 5व्या मिनिटाला पोचला. काय रे, आज अलिबागला कुठे कुठे गेला होतास? सुलूनं सुधीरला गेल्या गेल्याच विचारलं. युसुफच्या मुलीच्या लग्नाला. वैशालीनं सांगितलं नाही? सांगितलं, पण मलाच शंका आली. तुझ्या मालूताईंकडे तर गेला नाहीस ना? गेलो होतो. वहिनीला आणि चारूलाही नेलं होतंच मालूताईंकडे? हो. का? तू जायला नको होतंस तिथे. अगं पण का? तुला ठाऊक नाही? काय? मालूताईंना कुष्ठरोग झालाय. काय सांगतेस? सुधीरला एकदम धक्का बसला. त्याच्या हातापायांचे स्नायू क्षणभर गोठल्यासारखे त्याला वाटले. त्यांच्याकडे खाणं पिणं केलंस? मी नाही खाल्लं, पण हिनं आणि चारूनं भजी खाल्ली. आम्ही चहा घेतला. चारूला बिस्किटी दिली होती, तिनं ती खाल्ली नाहीत म्हणून कागदात बांधून संतोषनं हिच्या पर्समध्ये टाकली. पण हा रोग सांसर्गिक नसतो ग. 70% रोग्यांचा हा रोग सांसर्गिक नसतो. तू हे मला सांगू नकोस. मालूताईंचा रोग 30% सांसर्गिक रोगांपैकी नाही, हे कसं सांगता येईल तुला? सुलूनं विचारलं. सुधीर विचारात मग्न राहिला. घरी गेलास की वहिनीच्या पर्समधली बिस्किटं पहिल्याने फेकून दे. आंघोळ कर, कपडे बदल आणि कपडे उद्या धोब्याला दे, सुलू सांगत राहिली. तुला कसं ठाऊक की मालूताईंना कुष्ठरोग झालाय? तुलाच कसं ठाऊक नाही? वाड्यातल्या सगळ्या लोकांना ठाऊक आहे. मी तर लहानच होते तेव्हा, पण मालूताई अलिबागला गेल्या त्या कुष्ठरोग झाल्यामुळेच असं आई त्यांचा विषय निघाला की सांगते. आईचा तुला राग यायचा, पण आई मालूताईंचा राग का करायची हे तुला नीटसं केव्हाच समजलं नाही. मालूताईंविषयी आई काही बोलली की तू गप्प तरी व्हायचास किंवा चिडायचास तरी, हे मला अजून आठवत आहे. पण आईनं मालूताईंना कुष्ठरोग झाला आहे असं कधीच का मला सांगितलं नाही? आईलाच ते विचार. आईशी तू कधी मोकळेपणानं बोलला आहेस का? आईचा तू नेहमी रागच केलास. रोज उठून तू मालूताईंकडे जाऊन बसायचास. चल बाबा, माझं आटोपलं. ड्रेसिंग टेबलासमोरून पावडर कुंकू करून आणि केसावरून कंगवा फिरून डायनिंग रूममध्ये वैशाली म्हणाली. स्टेशनवर जाऊन रिक्षा पकडून अस्वस्थ मनानं सुधीर वैशालीला घेऊन घरी आला. अपर्णा, जेवायच्या आधी आंघोळ कर. कपडे उद्या धोब्याला दे. आज नेसलेली साडीही उद्या ड्रायक्लिंगला पाठव. सुधीरनं घरात गेल्यावर गिझर चालू करीत म्हटलं. अहो, आधी जेवून घेऊया, मग हवं तर आंघोळ करू. मला भूकही खूप लागली आहे. माझं जेवण आज नीट झालं नाही आहे. मटणाच्या वासानं मला तो केशरी भातही जेवता आला नाही. मी आंघोळ करतो 5 मिनिटात. माझी झाली की तू करून घे. पण का एवढी घाई का करताय आज? अनेकदा जेवून घेतल्यावर आंघोळ होतोय तुमची. पण मी काही सुचवलं की नेमकं उलटं करायचं ना? हे बघ, आता वाद करण्याच्या मनस्थितीत मी नाही. सुलूनं एक धक्का देणारी बातमी सांगितली आहे मला. कोणती? मालूताईंना कुष्ठरोग आहे. काय सांगताय? अपर्णा मटकन डायनिंग टेबलाजवळच्या खुर्चीवर बसत म्हणाली. मी तर मालूताईंच्या पलंगाला खेटून उभी होते. आता मला काय कल्पना की. तुला 1000दा सांगितलं की आजारी माणसांपासून दूर उभं राहावं, आपल्यापेक्षा त्याच्या हितासाठी म्हणून. मी तर तिथं भजीही खाल्लेत, चहा प्यायले, चारूला दिलेली बिस्किटही मीच खाल्ली. आता घरी आल्यावर खाल्ली मी. तेवढ्यात वैशाली बेडरूमचा दरवाजा उघडून नाईट गाऊन घालून बाहेर आली. आई, माझं जेवण सुलू आत्याकडेच झालं आहे. मी आज लवकर झोपते. पहाटे मला 5 वाजता उठव हं, प्रॅक्टिकल्स आहेत उद्या.
असं सांगून वैशाली झोपायला निघून गेली. हे बघ अपर्णा, खाल्लं प्यायलं म्हणून फारसं बिघडत नाही, पण स्वच्छतेच्या दृष्टीनं तू साडी वगैरे कपडे धोब्याकडे दे. अहो, ड्राय क्लिनिंगला दिलेली प्युअर सिल्कची साडी आज फक्त एकदाच नेसली आहे मी. इस्त्री करून चांगली 5-7 वेळा तरी मी ही साडी अजून नेसू शकले असते. ड्रायक्लिनिंगला द्यायला अगदी जीवावर आले. फुक्कडचा खर्च. हो दे ग खर्च. तू पलंगाला जाऊन खेटून उभी राहिलीस ना, मग आता दंड दिलाच पाहिजे. आजारी माणसाच्या पलंगाला खेटण्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख करताय, पण याबाबत बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही का? आपलं लग्न जमलं तेव्हाही तुमच्या मैत्रिणीच्या कपाळावर हात ठेवून म्हणे तुम्ही तिचा ताप पाहिला होतात. त्याचसाठी विनमिरीनं आपल्या तोंडानं सांगितलं म्हणून मला कळलं. मी जळावं म्हणून तिनं मला खिजवून सांगितलं, पण तिला काय दोष द्यायचा? आपलंच नाणं खोटं. उगाच भलत्यावेळी फालतू ऐतिहासिक गोष्टींचा विपर्यास करून मला त्रास देऊ नकोस. वाद घालत नाही, पण एकदा तरी कबूल करा की तिच्या कपाळावर हात ठेवला होता ते. ठेवला होता कपाळावर, आणि तू म्हणशील तिथं सर्व ठिकाणी ठेवला होता. ठेवाल तर काय झालं? कुणी पाहिले, कुणाच्या कुठे कुठे हात लावलात ते? असं म्हणत अपर्णा तारेवरचे स्वच्छ कपडे गोळा करून बाथरूममध्ये शिरली. त्या रात्री सुधीरला झोप लागणं शक्यच नव्हतं. सारी रात्र त्यानं तळमळून जागून काढली. मालूताई आणि माधवराव यांच्याशिवाय दुसरा विषय त्याच्या मनात नव्हता. अनेक प्रसंग आणि संवाद त्याच्या मनात पुन्हा पुन्हा नवा अर्थ घेऊन फेर धरीत होता. अलिबागचं घर, मालूताईंच्या हातापायावरचे फोड आणि माधवरावांचे शब्द याचा वेगळा आणि खरा अर्थ एका काळ्या डोहाचाच आकार घेऊन त्याला आत आत खेचत राहिला. शब्द तेच, संवाद तेच, पण त्यांचा रंग बदलला होता. माधवरावांच्या घराचा रंग, डब्यांना त्यांनी स्वतः दिलेला रंग, त्यांच्या दाढी मिशानं लावलेला काळा भोर रंग याचं कौतुक त्याला त्या संध्याकाळी वाटलं होतं. परंतु कुष्ठरोगाच्या जाणीवेनं मध्यरात्रीच्या त्या काळोखात साऱ्या गोष्टीचेच रंग बदलल्याचं त्याला जाणवलं. जत्रेतल्या रंगीत चष्म्याला डोळ्यांवरून दूर केल्यावर वास्तविक रंगांना दाखवणारी दृष्टी यावी तसं त्याला वाटलं. वास्तविक दृष्टीनं तो विचार करीत राहिला. माधवरावांच्या घराला दिला कोरा करकरीत रंग, डासांसाठी लावल्या दाराच्या निळ्या बारीक जाळ्या यांचा हेतू त्याच्या लक्षात आला. मालूताईंना डासांनी चावून तो रोग घरातल्या इतरांना होऊ नये हा हेतू असावा. रंगामुळे घर स्वच्छ राहावं हाही हेतू असावा. सौंदर्यापेक्षा रोगप्रतिबंधक स्वच्छतेची दृष्टी त्यामागे होती. कुष्ठरोगानं बायकोच्या शरीरावर गाठी झालेल्या होत्या. माधवराव तरीही खळाळून हसत होते, विनोद करीत होते, किस्से सांगत होते, पण तात्विकही बोलत होते. पूर्वीपेक्षा अधिक गंभीर होत होते. बेडरूमची लेव्हल गेल्याचा उल्लेख मालूताईंनी क्षीण रडवेल्या स्वरात का केला होता हे सुधीरच्या लक्षात आलं. बेडरूमला गुलाबी रंग लावणाऱ्या माधवरावाने घरातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणून तो खिडकीवरचा उंचीवरचा फोटो दाखवला होता. माधवरावांच्या घरातलं आरोग्य, सौंदर्य, हास्य, निरागस बाल्य हे सारं दूर उंचीवर जाऊन बसलं होतं. पत्र्याच्या डब्यातील आणि वाड्यातील एका खोलीतील संसारातील सौंदर्य, सुख आणि समाधान त्या बंगल्यात हरवलेलं होतं हे सुधीरला जाणवलं. घरापासून दाढीपर्यंत रंग देऊन माधवरावांना सौंदर्याचा आभास निर्माण करावा लागला होता. सत्याचा भास निर्माण करणारं नाटकाचं स्टेज असावं तसं ते घर होतं. माधवरावांच्या व्यक्तिमत्वाचंच ते प्रतीक होतं. असंख्य गोष्टींना आणि प्रवाहांना पोटात दडपून पौरुषाचं दर्शन उसळत्या लाटातून घडवणाऱ्या सागरासारखे माधवराव होते. योगानं त्यांचं जीवनही सागराशी निगडीत होतं. सतत हसणाऱ्या, आनंद आणि सौंदर्याच्या आसक्तीनं जीवनाला स्वीकारणाऱ्या माधवरावांच्या मनात आणि जीवनात खूप खोल अशी अथांग दुःख होती. सुधीरला मालूताईंनी दिल्या स्वेटरची आठवण झाली. त्या दिवशी दुपारी अलिबागला जाताना त्या स्वेटरची आठवण अपर्णानं केलेली होती.
रात्री वैशालला आणायला मी गेलो तेव्हा सुलूनही त्या स्वेटरची आठवण केली होती. विण उसवल्यावर भोकं पडल्यावरही तो स्वेटर त्यानं कितीतरी वर्ष सांभाळून ठेवला होता. शेवटी अपर्णानंच एकदा तो रागानं पाय पुसणं म्हणून वापरून एक दिवस कचऱ्यात फेकून दिला होता. माधवरावांच्या विण उसवल्या संसारासारखाच तो स्वेटर. विण उसवली तरी पीळ कायम राखण्याचा लोकरीचा धर्म माधवरावांच्यात होता. 10 दिशांनी आयुष्यात वादळं घेऊन दुःख आलं तरी आनंदानं जगण्याचा त्यांचा पीळ कायम होता. दुःखाला हसण्याची त्यांची जिद्द विलक्षण होती. माधवरावांचं व्यक्तिमत्व अफाटच. पण मालूताई गेल्या 20 वर्षात हे सार कसं सुषित राहिले असतील असा प्रश्न सुधीरला पडला. लवकर बऱ्या व्हा. डिनर सेट आम्ही नुसता पाहिलाय, तुमच्या हातचं त्यात जेवायलाच येऊ. अशा अर्थाचं बोलणं करून सुधीर आणि अपर्णा अलिबागहून परतले होते. कुष्ठरोगामुळे ज्या हातांची बोटं कदाचित कायमची खुडली जातील त्या हातचं जेवण डिनर सेटमधून सुधीरला कधीच देता येणार नाही या जाणीवेनं मालूताईंच्या डोळ्यांतून पाणी झरलं असेल. मालूताईंच्या आई एक अक्षर न बोलता जमिनीवर का बसून राहिल्या होत्या ते सुधीरला आत्ता समजलं होतं. आपल्या मुलीचं जिवंत मरण त्या रोज पाहत होत्या. अत्यंत दुर्दैवी असं जीवन त्यांच्या वाट्याला सतत आयुष्यभर का लाभलं असेल. आणि संतोष, त्याला काय वाटत असेल. त्याचं लग्न जमवताना मालूताईंचा रोग आड येईल. वास्तविक महारोग हा अनुवंशिक नाही, तरी मालूताईंच्या संतोषला जाणून बुजून कुणी मुलगी देईल. आजूबाजूच्या बंगल्यातील लोक माधवरावांकडे जात असतील. माधवरावांचं घर त्या कुष्ठरोगामुळे सर्वांना ठाऊक असेल, म्हणूनच माधवरावांनी मलेरियाच्या ऑफिसाला जागा दिली असेल का. आणि म्हणूनच तर युसुफनं माधवरावांना निमंत्रण दिलं नसेल. आपल्या आईनं मालूताईंचा एवढा मोठा रोग आपल्यापासून लपवून का ठेवला. आपली आई म्हणजे एक अगम्य रसायन आहे असं आपल्याला नेहमीच वाटत आलं. मालूताईंना आईची शापवाणी तर नडली नसेल, आईचा तळतळाट तर भोला नसेल. हे असं कसं घडलं या प्रश्नानं सुधीर विलक्षण अस्वस्थ झाला. आईचं आणि मालूताईंचं गतजन्माचं वैर असल्यासारखी आई का वागत राहिली. आईनं माधवरावांच्या तोंडावर त्यांना शिव्या दिल्या नाहीत. ते गेली की त्यांच्या मागे शब्दातून ती विखार ओतायची. जगभर डोळे उघडे ठेवून वावरणारा, वाचन चिंतन करणारा, गरीब दरिद्री माणसाविषयी कणव असलेला माधवराव हा माणूस आईविषयी मनातल्या कोपऱ्यात कृतज्ञतेच्या प्रकाशाची एक पंक्ती लावून होता. परंतु आपली आई मात्र म्हणायची, जन्मभर शेण खात फिरणारा हा माणूस आपल्या वंशाचे दिवे बंदरात लावीत फिरतो. बंदरात उतरले खलाशी बंदराला बोट लागल्यावर शहरात जाऊन आपल्या वंशाचे दिवे लावतात. हा ज्ञानाचा प्रकाश आईच्या मनात कुणी लावला असेल. अनेक प्रश्न, प्रसंग आणि संवाद यांच्या चक्रातून त्याचं मन पुन्हा एकाच प्रश्नावर येऊन आदळत राहिलं. मालूताईंना कुष्ठरोग केव्हा आणि का झाला असेल. वास्तविक जे माधवराव मुंबईत कुष्ठधामात अनेकदा जात होते त्या माधवरावांना कुष्ठरोगातून रोगी मुक्त होऊ शकतो हे माहीत होतं. वेळेवर आणि नियमित औषधं घेतली तर रोग पूर्ण नाहीसा होतो हे सुधीरनं कुष्ठधामाच्या त्या देखण्या व्यक्तिमत्वाच्या संचालकांकडून ऐकलं होतं. माधवराव कुष्ठधामात का जात होते. मालूताईंवर उपचार करण्यासाठी का तो एक योगायोग होता. संतोषला मालूताईंनी पुण्याला वासुमामाकडे शिकायला का ठेवलं. मालूताईंची अलिबागमध्ये बघितलेली अवस्था ही चिंतनीय होती. माधवराव बोटीवर गेल्यावर मालूताईंनी प्रकृतीकडे उपचारांकडे दुर्लक्ष केलं असावं. सौंदर्याचं आणि जीवनाचं एकांगी दर्शन घडू नये म्हणून आपणास कुष्ठधाम दाखवणाऱ्या माधवरावांशी नियतीनं किती क्रूर खेळ खेळला होता. जीवनातील कुरूपता आणि दुःख पचविणाऱ्या माणसाला जीवनातला खरा आनंद आणि सौंदर्य समजू शकतं. असं सांगणाऱ्या माधवरावांना इतकं क्रूर आणि विद्रूप दुःख सोसावं लागलं. ह्या आणि अशा प्रश्नांनी तो बेचैन झाला होता. रात्रभर बेचैनीत
आणि त्याच त्या विचारांच्या आवर्तात या कुशीवरून त्या कुशीवर तो तळमळत राहिला होता. अपर्णाला त्याच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना होती. मध्यरात्र उलटून गेली तरी सुधीर तळमळतोय हे पाहून अपर्णा उठली. खोबरेल तेलाची बाटली आणून तिनं आपल्या तळहातावर तेल घेतलं. सुधीरच्या टाळूवर हलक्या हातानं ती तेल चोळत राहिली. हळूच आपली मांडी तिनं त्याच्या डोक्याखाली सरकवली. स्वतःला शांत करीत अंथरुणावर पडून सुधीर झोपण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचं डोकं विलक्षण जड झालेलं होतं. डोळे चुरचुरत होते. सुधीरला केव्हा तरी एक डुलकी लागली. तो जागा झाला तेव्हा तो विलक्षण भयभीत झालेला होता. ताडकन अंथरुणावरून तो उठून बसला. तो थरथरत होता. त्याच्या छातीचे ठोके त्यालाच ऐकू येत होते. त्याच्या घशाला कोरड पडली होती. त्याला स्वप्न पडलं होतं. मुंबईच्या चौपाटीवरील पुलाखालच्या मुतारीजवळ मालुताईंना त्यानं स्वप्नात पाहिलं होतं. मालुताई 2 मांड्यांत ठेवलेल्या आरशाच्या तळहाता एवढ्या तुकड्यात पाहून थोट्या हातानं केस विंचरीत होत्या. फाटक्या जीर्ण पदराला दुसऱ्या थोट्या हातानं सावरताना फोडाने आणि चट्ट्याने भरली त्यांची वक्षस्थळं झाकली जात नव्हती. दचकून जागा झालेला सुधीर अंथरुणाबाहेर आला. ड्रेसिंग टेबलसमोर बसून अपर्णा आपल्या लांब सडक भरघोस केसावरून कंगवा फिरवत होती. धन्यवाद. आज इथे लेखक श्री अशोक चिटणीस लिखित आनंद यात्री या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.